सावळे सुंदर रूप मनोहर राहू निरंतर हृदयी माझे काही इच्छा आम्हा नाही चाड तुझे नाम गोड तुझे रूप गोड पांडुरंगा रमत जाताल तसं तसं सप्ताहामधलं वातावरण बदलत जातं आणि शेवटी 7व्या दिवसाचं जे कीर्तन असतं त्याला लाडकं कीर्तन म्हणतात, जागराचं. मग त्या दिवशी कोणताही कीर्तनकार आणा तुम्ही, त्याला स्वर नसू द्या, त्याला ताल नसू द्या, काही नसू द्या, त्याचं व्याख्यानही चांगलं नसू द्या, ते कीर्तन पडत नाही. ते कीर्तन त्याच्या दुसऱ्या दिवशी काल्याचं कीर्तन असतं, कसाही बिचारा असू द्या, त्यानं व्याख्यान चांगलं मांडू न मांडू, त्याला स्वर असो नसो, कीर्तन बेसूर असो किंवा चांगलं असो, त्यांनी चांगली कथा सांगो अगर न सांगो तरी ते सुद्धा कीर्तन कधी पडत. याचं कारण आहे हळूहळू नामस्मरणानं लोकांची एवढी चित्तशुद्धी झालेली असते, एवढा अध्यात्म पूर्णता त्यांच्या अंगी आलेली असते, काही सांगितलं तरीही त्यांना ते गोडच वाटतं. भजन करा विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून माझ्या साधू संतांनी ही परंपरा काढून दिलेली आहे की सर्वात पहिल्या दिवशी काय करावं, नामाचं महत्व कीर्तनकारानं सांगावं. आणि त्यासाठीच आज आपण नामाचं महत्व प्रतिपादन करण्यासाठी हा जगद्गुरु तुकोबारायचा अभंग निवडलेला आहे. आणि या अभंगाच्या प्रथम चरणाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय विठ्ठल नामाचं महत्व ओलावा विठ्ठल भावा
जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात प्रतिपादन करतात, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवी भाव. 3 वेळेस नाव घेतलंय. विठ्ठलाला बोला, विठ्ठलाला पहा, विठ्ठलाला आत्मसात करा. प्रश्न हाच निर्माण होतो की का बोलावा, का पहावा आणि का करावा. बरं, विठ्ठलच हे नाव का, इतर नावं का नाहीत? विठ्ठल या नावापाशीच का जगद्गुरु तुकोबारायांनी अट्टास धरलेला आहे? थोडं विठ्ठल नावाच्या आजूबाजूला आपण फिरूया. याचं कारण आहे, विठ्ठल नाव हे अत्यंत पवित्र आहे. विठ्ठल नाव हे परब्रह्म वाचक आहे. विठ्ठल हे नाव ईश्वर वाचक आहे. जो काही करता, करविता, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, सर्व शक्तिमान असा परमात्मा आहे. जो निर्गुण निराकार आहे, जो सगुण निराकार आहे आणि जो सगुण साकार आहे, असा असणारा जो परमात्मा, ज्याला ब्रह्म चैतन्य म्हटलं जातं, ज्याला ईश्वर चैतन्य म्हटलं जातं, किंवा ज्याला सगुण साकार चैतन्य सुद्धा म्हटलं जातं, किंवा त्याला कुटस्थ चैतन्य म्हटलं जातं, किंवा त्याला साक्षी चैतन्य म्हटलं जातं, असा असणारा जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याला अनुसरून व्याकरणही अशा प्रकारचे जे नाव आहे ते म्हणजे विठ्ठल आहे. बरं, हे असणारं विठ्ठल नाव परमात्म्याला कसं पडलं हा एक प्रश्न आहे. विठ्ठल नाव आपण घेतो, पण हे विठ्ठल नाव परमात्म्याला पडलं कसं? पूर्वीच्या काळामध्ये एक दिंडीराव नावाचं वन होतं. त्या दिंडीराव वनामध्येच एक पंढरपूर नावाचं गाव होतं. त्या गावामध्ये एक चंद्रभागा नावाची नदी प्रवास करते. वास्तविक ती भीमा आहे, पण तिथे ती चंद्रकोर आकार धारण करते म्हणून तिला चंद्रभागा म्हटलं जातं. त्या चंद्रभागा नदीच्या काठावर एक पुंडलिक नावाचे संत होऊन गेलेले आहेत. या पुंडलिक नावाच्या संतांचा इतिहास सुद्धा असा आहे की ती एक सर्वसामान्य व्यक्ती होती. पारमार्थ करण्याचा छंद होता, पण थोडी कुबुद्धी सुद्धा डोक्यामध्ये होती. ठरवलं की मला काशीला जायचंय. आता काशीला जायचंय म्हणलं, बायकोला घेतलं खांद्यावर आणि आईला वडिलांना काय केलं, त्यांच्या गळ्यात फाशी टाकून दोरीला बांधून वडीत नेलं. अशी विचित्र प्रवृत्ती. पण काशीला जात असताना सरळ एक मध्ये ऋषीचा आश्रम लागला. त्यांना वाटलं आता आपण या ठिकाणी मुक्काम करूया. ते गेले त्या ऋषीच्या आश्रमात. चांगला अशा प्रकारचा आश्रम होता. बसले तिथं. त्या ऋषीच्या दर्शनासाठी त्या ठिकाणी 3 महिला आल्या. अत्यंत काळ्या कुट्ट झालेल्या त्या महिला, अत्यंत थकलेल्या त्या महिला. त्या आल्यानंतर त्यांनी त्या ऋषीचं, त्या संताचं काय केलं, दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर त्या परत महिला फिरल्या. त्यावेळेस त्या पुंडलिकानं पाहिलं, अरे जाताना या प्रचंड थकलेल्या होत्या आणि काळ्या झार पडलेल्या होत्या. आता ह्या परत जाताना अत्यंत तेजस्वी झालेल्या आहेत. त्यांच्यामध्ये अशी तेजपुंजता आलेली आहे. चेहरा असा टवटवीत झालेला आहे. सगळा थकवा त्यांचा निघून झालेला आहे. प्रसन्न झालेले आहेत आणि हसत हसत त्या चाललेल्या आहेत. पुंडलिकाला आश्चर्य वाटलं, एवढं मोठं परिवर्तन कसं काय? पुंडलिक त्या 3 असणाऱ्या महिलांच्या जवळ गेले आणि त्यांना विचारले, येताना तुम्ही डांबरासारख्या काळ्या होत्या आणि थकलेल्या होत्या, चेहरा असा तुमचा सुकून गेला होता. त्या ऋषीचं, त्या संताचं तुम्ही दर्शन घेतलं आणि काय परिवर्तन झालं, तुम्ही अशा एवढ्या तेजस्वी झालात म्हणे. आणि तुम्ही नेमके आहेत कोण? त्यावेळेस त्या 3 महिलांनी सांगितलं, ग्रस्ता, अरे बाबा, आम्ही गंगा, यमुना आणि सरस्वती आहोत. गंगा, यमुना आणि सरस्वती, आम्ही 3 नद्या आहोत. आणि तुमच्यासारखे जे पापी लोक आहेत का, ते आमच्यामध्ये येतात आणि डुबक्या मारतात स्वतःचे पाप धुवून काढण्यासाठी. ते डुबक्या मारतात आमच्यामध्ये, त्यांचे पाप धुवून ते निघून जातात आणि सगळे पाप कुठं सोडतात, आमच्यामध्ये. आणि मग आम्ही मलिन होऊन जातो. पहा, पुंडलिकाला पहिला धक्का बसला की तुमच्यासारखे पापी, आणि मग तुमच्यासारखे पापी लोक आमच्यामध्ये डुबक्या मारल्या का आम्ही मलिन होऊन जातो. आणि मग आम्हाला हे जे पाप आहेत हे धुवून काढणं आवश्यक आहे. मग त्यासाठी आमच्याकडे फक्त एकच साधन आहे, ते म्हणजे संतांच्या चरणाचा स्पर्श. आणि म्हणून आम्ही अशा कोणत्या तरी एका संताची महात्म्याची भेट घेतो, त्याचं दर्शन घेतो,
थोडासा असणारा क्षण त्याच्यापाशी घालवतो आणि घातल्यानंतर आमच्या सर्व पापाची निवृत्ती होऊन जाते आणि मग परत आम्ही काय होतो, तेजस्वी होतो. पुंडलिकाला आश्चर्य वाटलं. पुंडलिक सरळ सरळ त्या ऋषीजवळ गेले, संताजवळ दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर त्या संताची एक स्थिती होती पहा. संत असे बसलेले होते, समोर काहीतरी शिवीत होते, शेंडीला दोरी बांधलेली होती, पाठीमागं झोपाळा होता आणि झोपाळ्यात मायबाप बसलेले होते. नामस्मरण सुरू होतं, चिंतन सुरू होतं आणि ते शिवत असताना कुठेतरी असा झटका बसला का त्या आई वडिलाला झोका सुद्धा बसत होता. सरळ सरळ पुंडलिकाला विचारलं, हे तुम्हाला साध्य कसं झालं? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, माझं कर्तव्य कर्म मी प्रामाणिकपणानं पार पाडतोय, जे वाट्याला आलंय ते. नंबर 2, हे करता करताच मी माझ्या आई वडिलांची सेवा करतोय. आणि नंबर 3, आई वडिलांची सेवा करता करता कर्तव्य कर्म ही पार पाडता पाडता, या दोन्ही गोष्टी करता करता मी पारमार्थ सुद्धा करतोय. या तीनही गोष्टी मी सहज करतोय म्हणून मला हे काय झालंय, साध्य झालंय. पुंडलिकाला एक प्रकारे स्वतःचा पश्चाताप झाला, कारण त्यानं आत्मपरीक्षण केलं आणि पुंडलिक तिथूनच वापस वळाल्यानंतर जाताना मात्र आईला आणि वडिलाला खांद्यावर घेतलं आणि बायकोला सोबत घेतलं. बायकोला पण त्रास दिला नाही. सरळ चंद्रभागेच्या काठावर पुंडलिकाला आणि त्यानं त्या ऋषीनं जसा उपदेश केला त्याप्रमाणे कार्यक्रम सुरू केला. आई वडिलांची सेवा, नामस्मरण आणि स्वतःचं कर्तव्य कर्म अत्यंत प्रामाणिकपणानं पुंडलिकानं पार पाडलं. आणि बस हेच परमात्म्याला सर्वात जास्त आवडतं, लक्षात ठेवा. आणि म्हणून तो परमात्मा कुठून आला, वैकुंठाहून पुंडलिकाला भेटण्यासाठी या भूतलावर आला. आणि मग पुंडलिकाच्या जवळ येऊन उभा राहायला देव. पुंडलिकाला म्हणतो, अरे पुंडलिका, तुला भेटायसाठी आलोय मी. अरे सनकादिक असणारे ऋषी मुनी मला प्राप्त करण्यासाठी हजारो वर्ष तपश्चर्या करतात, त्यांना प्राप्त होत नाही, मी तुला सहज प्राप्त झालोय. तुका म्हणे जात सनकादिक ध्यात. सनकादिक ऋषी, हा, त्यांना सुद्धा मी भेटायला जात नाही आणि तुला सहज भेटायला आलोय. आश्चर्यदर्शक पांडुरंग परमात्मा कमरेवर हात ठेवून पुंडलिकाकडे पाहतायत. अरे मला काहीतरी पाहुणचार कर. पुंडलिक म्हणतो की मी सध्या माझ्या आई वडिलाची सेवा करतोय. आई वडिलाची सेवा झाली का बस माझ्यासाठी पूर्ण वेळ हा तुझ्यासाठीच आहे माझ्याकडं. अरे मग तवार कुठं उभा राहू? त्यावेळेस मग पुंडलिकानं जवळची एक वीट फेकली आणि वीट फेकल्यानंतर तो परमात्मा कशावर उभा राहिला? ते विटेवर उभा राहिला. पहा, पुंडलिकासाठी आला विटेवर, पुंडलिकासाठी आला विटेवर. धन्य झाली चंद्रभागा, धन्य झाली चंद्रभागा, धन्य ती पंढरी, धन्य ती पंढरी. गायली अभंग गाथा संत चोखोबाची, कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या पांडुरंगाची. लागली से आज मला गोडिया भगाची, लागली से आज मला गोडिया भगाची. कृपा द्या पांडुरंगाची, कृपा द्या पांडुरंगाची, कृपा द्या पांडुरंगाची, कृपा पांडुरंगाची,
त्या पुंडलिकासाठी तो विटेवर येऊन उभा राहिलेला आहे, लक्षात. आणि जेव्हापासून ते विटेवर येऊन उभा राहिला तेव्हापासून कवी असतील, संत असतील, गायक असतील, गीतकार असतील, सर्वांनी अनंत असणारे अभंग, गीत, भावगीत कितीतरी रचना केल्या. त्यातल्या काही सुप्रसिद्ध झाल्या ते म्हणजे अशा अनेक आहेत. चंद्रभागेच्या तिरी, चंद्रभागेच्या तिरी, चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, 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 विठ्ठल विठ्ठल जय हरी. नामदेव नामात रंगला, संत तुका कीर्तनी दंगला. नामदेव नामात रंगला, संत तुका कीर्तनी दंग. धुमधुमली पंढरी, धुमधुमली पंढरी, पांडुरंग हरी तो पहा विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, 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 विठ्ठल विठ्ठल जय हे का सगळं याचं कारण तो विटेवर उभा राहिला. आणि लक्ष द्या, विटेवर उभा राहणारा असा तो, इथं परत सामासिक असणारा बहुव्रीही सामासिक शब्द तयार होतो, तो म्हणजे विठ्ठल. म्हणजे तो परमात्मा, हा जगाचा मायबाप, निर्गुण निराकार सगुण साकार सावळे परब्रह्म विटेवर उभे राहिलेले आहे, म्हणून ते विठ्ठल झालेले आहे. आणि हा मराठीचा एक प्रकारचा छंद आहे पहा. चांगल्या गोष्टी असो वाईट गोष्टी असो, त्या इंग्रजी सारख्या नाही आहेत पहा. ते त्याच्या गुणावरून आपण त्याला नाव देत असतो, त्याच्या स्वभावावरून आपण त्याला नाव देत असतो, त्यालाच मराठी म्हणतात. म्हणून माझ्या मराठीची बोलू कौतुके असं ज्ञानोबा प्रतिपादन करतात. उदाहरणार्थ एखाद्या गाडीचं नाव आहे बा मोटरसायकल, तर मोटरसायकल या नावाचा आणि त्या मोटरसायकलचा काही एक संबंध येत नाही. मोटरसायकल बरोबर आहे, ह्याचा आणि त्या मोटरसायकलच्या नावाचा काही एक संबंध नाही. दिलंय बरोबर आहे का नाही. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये मोटरसायकलला फटफटी म्हणते पहा. आता वास्तविक फटफटी या शब्दाचा आणि त्या गाडीचा खूप जवळचा संबंध आहे. कारण फटफटी हा शब्द त्या गाडीच्या गुणाला अनुसरून आहे, कारण ती फटफट फटफट करते म्हणून तिला फटफटी. हे आपल्या घरात आपण काय म्हणतो याला इंग्रजीमध्ये स्लॅब, घरावर जे टाकतो त्याला स्लॅब म्हणतो. त्या स्लॅबचा आणि त्या वर त्या असणाऱ्या त्या वर जे काही केलेलं आहे त्याचा काही एक संबंध, गुणाशी संबंध येत नाही. इंग्रजी नाव आहे पण मराठीमध्ये त्याला तारस म्हणते, बरोबर आहे का नाही. तारस म्हणजे अनेक तारानं जो गुंफलेला आहे असं तारस. म्हणजे गुणाला अनुसरूनच मराठीतले असणारे जे नावं आहेत, मग ते विशेष नाम असेल किंवा मग ते सामान्य नाव असेल, ते पडलं जातं. तसंच विठ्ठल हे जे नाव आहे हे त्या परमात्मा जो आहे तो त्या विटेवर उभा राहिलेला आहे, म्हणून तो विठ्ठल झालेला आहे. म्हणून ते जे नाव आहे ते परमात्मा वाचक आहे, परब्रह्म वाचक आहे आणि अत्यंत पवित्र आहे. म्हणून महाराज प्रतिपादन करतात, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे. परत प्रश्न तो जे का बोलावा, का पहावा आणि का करावा. आताच तुम्हाला सांगितलेलं आहे. सर्वात प्रथम साधन परमार्थामध्ये चित्तशुद्धीला अत्यंतिक अशा प्रकारचं महत्व आहे. पुण्याची प्राप्ती करायची आहे, नामस्मरण करा. तुम्ही मुमुक्ष आहात, नामस्मरण करा. कारण चित्तशुद्धीशिवाय परमार्थ नाही. करून या मन
शुद्ध भावे शुद्ध भावे शुद्ध भावे भावे गावे गीता भावे गावे गीता शुद्ध कर या गीता शुद्ध कर या भावानं प्रेमानं जर त्याचं गीत गायलं तर चित्त काय होतं शुद्ध सुंदर असं प्रमाण दिलं. म्हणजे चित्त शुद्धीसाठी नामस्मरणाची अत्यंत आवश्यकता आहे. कारण काम क्रोध मद मत्सर लोभ दंभ अहंकार ईर्ष्या आसक्ती द्वेष ममता स्वार्थ यांनी आपलं अंतकरण जे आहे ते पूर्णतः गच्च भरलेलं आहे. आपण संसारात सुखी नाहीत अगर परमार्थात मन लागत नाही याचं कारणच या अंतकरणातील कामक्रोधादी दोष आहेत. लक्षात ठेवा. वाईट गोष्टीकडे आपलं मन प्रवृत्त होतं याचं कारण अंतकरण कामक्रोधानं भरलेलं आहे. लक्षात ठेवा. पण ज्यावेळेस नामस्मरणानं कामक्रोधादी दोष ज्यावेळेस निघून जातात त्यावेळेस तुम्ही वाईट प्रवृत्तीकडेही वळणार नाहीत. आणि तुम्ही हळूहळू आपोआप परमार्थाकडे वळताल आणि तुम्हाला तिची गोडी लागल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. मी परमार्थी काय हे कसं ओळखायचं किंवा माझ्या चित्ताची शुद्धी झालेली हे सुद्धा कसं ओळखायचं. जर इतर असणाऱ्या संसारातील ज्या भोग्य स्वरूपाच्या वस्तू आहेत ती भोगण्याची अभिलाषा जर तुमच्या अंतकरणात निर्माण होत नसेल तर तुमची परमार्थाकडे चांगली वाटचाल आहे. लक्षात ठेवा. भले तुम्ही खूप काही माळीची माळी ओढताय, तुम्ही उपवास करताय, तुम्ही तीर्थयात्रा करताय, पण भोगण्याची प्रवृत्ती तुमची कमी झालेली नाहीये. भोगण्याची प्रवृत्ती तुमची वाढलेली आहे. तुम्हाला हे खावं वाटतंय, तुम्हाला हे करावं वाटतंय, तुम्हाला ही गाडी घ्यावं वाटतंय, तुम्हाला हा बांगला बांधावा वाटतोय, तुमच्या नातवाचं तुमच्या पंताचं तुमच्या काय काय तुम्हाला 12 पिढ्यापर्यंत पुरल एवढं तुम्हाला कमावं असं वाटतंय. गोचिडासारखं तुम्हाला दुसऱ्याचं रक्त श्वासावं असं वाटतंय. ही प्रवृत्ती जर तुमची असेल तर तुमची परमार्थाकडे वाटचाल नाहीये तर अधोगतीकडे वाटचाल आहे. तो व्यक्ती सुखी नसतो, आनंदी नसतो. लक्ष द्या. याचं कारण काय आहे? चित्ताची मलिनता आहे. हे दाऊद इब्राहिम वगैरे तुम्हाला लोक माहित आहेत का? माहित असतील नसतील. हे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आहेत. त्याला पळून जावं लागलं पाठीमागं. तरी हे असणारे जे अंडरवर्ल्ड मधले जे गुन्हेगार लोक आहेत ना त्यांचा जर तुम्ही इतिहास पाहिला उलगडला किंवा 2-4 दिवस तुम्ही त्यांच्यासोबत राहायलाच गेले तर तुम्हाला असं दिसेल की हे प्रचंड ताणामध्ये आहेत लोक. त्यांच्या आयुष्यातला वेळच कटत नाही. आणि म्हणून आता हा वेळ कसा काटायचा आहे म्हणून ते सिगारेट, महागडे ड्रग्ज, गांजा, अफू, चरस, दारू ह्या गोष्टीचं सेवन करतात. का करतात? मला वेळ काटायचा आहे माझ्या आयुष्यातला, कटत नाहीये. वेळ कोणाचा कटत नसतो आयुष्यातला? जे दुःखी लोक आहेत त्यांचा कटतच नसतो. सुखी जे लोक आहेत, आनंदी लोक आहेत त्यांना वेळ कसा गेला हे कळत नसतं. लक्षात ठेवा. तुम्हाला जर पाठीमागं वळून पाहिल्यानंतर बरं का चाचा, तुम्हाला जर असं वाटत असेल की माझ्या आयुष्यातले हे 30-40 वर्ष कसे गेले हे मला कळलंच नाही तर तुम्ही नक्कीच आनंदी होता असं गृहीत धरा. बरं का बाबा. तुम्हाला जर असं वाटत असेल कोणाला की माझ्या वर्षातले, आता बऱ्याच जणांचं लग्न या ठिकाणी झालेलं आहे, काही जणांचं लग्न होऊन 20 वर्ष झालेत, काही जणांचं लग्न होऊन 30 वर्ष झालेत. लग्नापासूनच आपण काळ धरूया. जर तुम्हाला असं वाटत असेल की माझं लग्न झाल्यानंतरची ही 20-25 वर्ष कसे गेले हे मला कळलंच नाही, काय फटाफटा दिवस निघून गेले, असं जर तुम्हाला वाटत असेल तर गृहीत धरा की तुमचे दिवस चांगले गेलेले आहेत आणि तुम्ही आनंदी जीवन जगलेला आहात, सुखी जीवन जगलेला आहात. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की माझे दिवसच कटले नाही आणि कटत नाही तर नक्कीच तुमच्या आयुष्यात फक्त दुःखच वाटायला आलेलं आहे. स्वतः फील करा. तुम्ही कसे होता? दुःखी होता का सुखी होता?
दिवस कटत नाहीत ते फक्त दुःखामध्ये. तुमचं टंगडं मुड जाऊ द्या, तुम्हाला जाता जाता फक्त इचूड असू द्या, जाता जाता तुमच्या पायाखाली किंवा हाताला कुठेतरी असा इच्छू, माझी अपेक्षा तशी इच्छा नाहीये, पण समजा डासलाच तर त्याच्यानंतर तुमचे 5 मिनिटं हे 5 तासासारखे होतील तुम्हाला. ते 5 मिनिटं किती, 5 तासासारखे, वेळच कटणार नाही तुमचा. कारण काय की तुम्ही दुःखामध्ये आहात, आणि जेवढं जास्त तुम्हाला दुःख आहे ना तेवढा तुमचा कमी वेळ हा जास्तीत जास्त मोठा वेळ होतो. आणि वास्तविक अल्बर्ट आइन्स्टाईन हा सिद्धांत सुद्धा मांडलेला आहे, त्याला सापेक्षवादाचा सिद्धांत म्हटलं जातं. टाइम अँड स्पेस प्रत्येक ठिकाणचा वेगळा आहे, म्हणजे इथला टाइम वेगळा आहे, वरचा टाइम वेगळा आहे. तुम्ही जर 5 मिनिटं जर असे चालत राहिले 5 मिनिटं, आणि वरून एखादं विमान आहे, असं वरून विमान पळत आहे, तर नक्की तुम्ही इथून विमानासोबत पळू शकता. असं जसं जसं पळायला लागलं कधी तसं तुम्ही पळू शकता. पण टाइम अँड स्पेस याचा जर अभ्यास केला तर तुम्ही इथून जे पळताय विमानाच्या सोबत, असं लहान लेकर पळतात पहा, ते विमानासोबत पळत असताना तुम्ही इथं फक्त 20 ते 25 मीटर पळालेले असता, आणि तिथं ते विमान 20 ते 25 किलोमीटर पळालेलं असतं तेवढ्याच वेळेत. टाइम अँड स्पेस हा प्रत्येक ठिकाणचा वेगळा आहे, आणि म्हणून हा सिद्धांत इथं लागू होतो. दुःखाच्या काळामध्ये असणारा टाइम वेगळा. मरताना तुमचे जे 5 मिनिटं आहेत ना, जर लय पाप केलेले असले ना तुम्ही, तर 5 जन्मासारखे होतात ती. आणि जर तुमच्या आयुष्यात जर चित्त शुद्ध असेल, 5 मिनिटं तुमच्या 5 सेकंदासारखी उडून जातात, लक्षात ठेवा. आता काही लोकांना मरण येत नाही लवकर, याचं कारण सुद्धा आहे की चित्ताची मलिनता. बरं का, चित्ताची मलिनता असली का भोग विषय भोगण्याची प्रवृत्ती, कुठंतरी जीव अडकलाय. काही म्हाताऱ्या पहा, तुम्हाला सांगतो, किंवा काही म्हातारे ही जीवच सोडित नाहीत लवकर. पाहिलं तुम्ही कधी? अशी धरणीला पडत ये 2-2, 4-4, 6-6, 7-7 महिने, सुनाला वाटतं मारावं आता हिनं. लेकी आल्यानंतर लेकी पण गपचिप चर्चा करतात, कधी मरती कोण म्हातारी. सगळ्यालाच मारावं वाटतं. आता तर म्हातारीचं एवढं दुखायला लागलंय, पण तरी म्हातारी मारा ना, काय कारण? मग त्या ठिकाणी आमचे गजमल बाबा सारखे बाबा जातात आणि भेटताना आध्यात्मिक सांगतात, म्हातारीचा जीव हा तिकडं ती MBBS करत नाही का ती पोरगी, तिच्यामध्ये गुंतलाय म्हणे. तिला एकदा भेटायला आणा, आणि मग त्या पुरीला भेटायला आणलं जातं, आणि मग ती पोरगी भेटली का म्हातारी अवघ्या तासभरात जीव सोडून देते. कारण काय? ती अपेक्षा तिच्या डोक्यात होती, आता ती अपेक्षा मिटलेली. काही जणांची अपेक्षा बाटलीची असती, राव काय विचित्र लोक. त्यावेळेस गजमल बाबा सारखी कामाला येत नाही, त्यावेळेस एखादा असाच मित्र जातो, ते म्हणतो अरे याला थोडस द्या गाड्या. मेल्यानंतर सुद्धा काहीच्या समाजावर बाटल्या नेऊन ठेवते लोक. लय अवघड परिस्थिती, कशात जीव घोटाळून सांगता येत नाही. म्हणून मरण लवकर येत नाही. याचं कारण काय आहे? याचं कारण भोग प्रवृत्ती तुमची कमी झालेली नाही. आता ज्याला पटकन मरण येतं, व्रत झालेलं आहे, अंग टाकलेलं आहे, पटकन देह काय केलेलं आहे, आत्म्यानं सोडून दिलेलं आहे, याचं कारण भोग प्रवृत्ती मनातच राहीये. म्हणून महाराज कधी कधी प्रतिपादन करतात, खुंटलिया धावा, माझ्या तृष्णा संपल्या, त्याच वेळेस आता निश्चिंतीने, आणि याजसाठी केला दी शेवटचा दिस. म्हणून मलिन असणारं जे चित्त आहे, हे जे मलिन असणारं चित्त आहे, तोच सर्वात मोठा दोष आहे, आणि तो जाणं आवश्यक आहे. म्हणून नामस्मरण अत्यंत आवश्यक आहे. मला तुम्हाला हे प्रतिपादन करायचं होतं की ज्या लोकांची भोग प्रवृत्ती आहे, तर त्यांची वृत्ती ही अध्यात्मामध्ये नाही असं गृहीत धरायचं. भले त्यांनी भगवे कपडे घातले असतील, मोठमोठ्या माळा घातल्या असतील, भलता दिखावा ते करत असतील, पण भोग प्रवृत्ती असेल तर तो व्यक्ती आध्यात्मिक नाहीये, किंवा तिची आध्यात्मिक उन्नती झालेली नाहीये. आणि जिथं भोग प्रवृत्ती कमी आहे तिथं मात्र आध्यात्मिक उन्नतीकडे तो व्यक्ती प्रवास करतोय. विषयी विसारा पडला निशेष, अंगी विषयी
जो विषयाचा विसर जो पडलेला आहे, जर तुम्हाला कोणात पाहायचं असेल ना तर वारकऱ्यामध्ये पहा, संतांमध्ये पहा, आणि विशेष म्हणजे वारकरी संतांमध्ये तुम्हाला दिसेल पहा. जेवढे वारकरी संत असेल त्यांची तुम्ही भेट घ्या, किंवा जे आध्यात्मिक असणारे टाळ घेऊन उभा राहणे सुद्धा माझे वारकरी पहा, अत्यंत भोगप्रवृत्ती या लोकांची कमी आहे. नाहीतर काही असणारे प्राध्यापक सुद्धा मी पाहिले, आणि काही आमच्या डिपार्टमेंटचे लोक सुद्धा पाहिले, एक एक 1.5 2 लाख, सगळे नाही बरं का, एखादा. एवढे पगार आहेत काही लोकांना, पण तरी 15 दिवस सुद्धा पुरत नाहीत. कुठं जाते हे भोगामध्ये. आणि काही लोक अशी आहेत की आता हे वारकरी मंडळी काय देता हो तुम्ही यांना, काय देणार आहेत, काही देणार नाही. जवळपास 2011 मधून वारकरी संप्रदायामध्ये मी कीर्तन करतोय. वारकरी संप्रदाय मी 2011 पासून कीर्तन करतोय, आणि वारकरी संप्रदायाला मी चांगलं ओळखून आहे, लक्षात ठेवा. काही मिळत नाही, काही नाही. फक्त लोकांना वाटतंय की हे असं ते तसे, हे तसे, काही नाही, काही देत नाही तुम्ही. मी काय म्हणतो, हे महाराज येतं, हे महाराज किती वर्ष लागली तुम्हाला हे शिकायला? 7-8 वर्ष तर 100%. तुम्ही केव्हापासून काम करता संप्रदायामध्ये? 7-8 वर्षापासून तर 100%. तुम्हाला सांगतो फक्त 2 महिने ते वडापाव कसा करायचा हे शिकायचं, किंवा 5 दिवस चहा कसा बनायचा हे शिकायचं, आणि एखादा अमृततुल्य भिमृतुल्य द्यायचं टाकून इकडं कुठेतरी जवळ शेलूला परभणीला कुठं. नसलं जमत ना तर 2 दिवस बायको कडून ते काय असतं त्याला ते पाणीपुरी करायला शिकायचं 2 दिवसात. 2000 रुपये रोज तुमचा कुठे गेला? ह्यांना काही मिळत नाही, मी तुम्हाला कॉन्फिडन्सनी सांगतो, लक्षात ठेवा. पण तरीही सुखी, समाधानी, आनंदीच दिसतील. कारण काय? कारण भोग प्रवृत्ती कमी आहे. भोग प्रवृत्ती कमी आहे म्हणून गरजा कमी आहेत. गरजा कमी असल्यामुळं जास्त द्रव्याची अपेक्षा नाही, आणि गरज सुद्धा नाही, म्हणून सगळे आनंदी आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे भोग प्रवृत्ती जर कमी असेल ना तर संसारामध्ये सुद्धा हित आहे, लक्षात ठेवा. आणि परमार्थामध्ये तर प्रचंड हित आहे. आणि भोग प्रवृत्ती कुणाची कमी असते? तर ज्याची चित्तशुद्धी आहे त्याची कमी असते. आणि चित्त कुणाचं शुद्ध असतं? जो नियमित नामस्मरण करतो त्याचं चित्त शुद्ध असतं. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, बोलावा विठ्ठल. नामस्मरण जर केलं ना तर हे अंतकरणातले दोष एका झटक्यास पळून जातात. हरिपाठात माऊलीनं सांगितलंय, हरि उच्चारणी जातील लयाक्षी, किंवा रामकृष्ण उच्चार, पापाचे कळप, असे अनंत असणारे प्रमाणाच्या पाठीमागं प्रमाण आहेत. ज्ञानोबरायांनी सुद्धा तुम्हाला सांगतो, ज्ञानेश्वरी सारखा जगातला सर्वश्रेष्ठ असा ग्रंथ लिहिला, पण तरी ज्ञानोबरायाला समाधान नाही. ज्ञानोबरायांनी अमृतानुभव लिहिला. अमृतानुभव म्हणजे प्रत्यक्ष समाधीच्या नंतरचं जे ब्रह्मसुख प्राप्त होतं ना त्याचं प्रगटीकरण, त्याला अमृतानुभव म्हणतात. लिहिला लोकांसाठी, शब्दामध्ये तो आनंद बांधला, पण तरीही समाधान नाही. माऊलीला असं वाटतंय की मला समाधी घ्यायची आहे, पण असं काहीतरी कार्य करून जायचंय लोकांसाठी की ते लोकांच्या उपयोगाला येणार आहे. ज्ञानेश्वरी लिहिली, समाधान नाही. अमृतानुभव लिहिला, समाधान नाहीये. पण ज्यावेळेस ज्ञानोबरायांनी फक्त 27 अभंगाचा नामस्मरणाचं महत्व प्रतिपादन करणारा हरिपाठ लिहिला, त्यावेळेस मात्र माऊलीला काय एक प्रकारचं रस तो भरीला संजीवनीचा, रस तो भरीला संजीवनीला, रस तो भरीला संजीवनीला, रस तो भरीला. जगतरावया हरिपाठ केला, जगतरावया हरिपाठ केला. क्या बात है.
लक्षात ठेवा, हरिपाठ म्हणजे संजीवनी आहे. काय सुंदर असणारा रस त्यामध्ये माऊलींना भरलेला आहे 27 अभंगाचा. त्यावेळेस मात्र माऊलीला समाधान वाटलेलं आणि नंतर माऊलींनी समाधी घेतलेली आहे. म्हणजे नामस्मरणाला सर्वात जास्त महत्व साधू संतांनी आणि शास्त्रानं सुद्धा दिलेलं आहे. म्हणून बोलावा विठ्ठल. आता मला बोलावा विठ्ठल या विषयामध्ये आणखी रमावंसं वाटतं, पण आपल्याकडे वेळ नाहीये पहा, म्हणून जरा पुढे दाखवूया. पाहावा विठ्ठल. आता पाहावा नेमका कसा पाहावा, कोणत्या दृष्टीनं पाहावा? बरं, दृष्टीचे अनेक प्रकार आहेत का? चला आपण 2 दृष्ट्या पाहूया. तशा दृष्ट्या अनेक आहेत. आई ज्यावेळेस स्वतःच्या मुलाकडे पाहते तिला वात्सल्य दृष्टी म्हणतात. एखादा चोर ज्यावेळेस अनेक महिलांकडे पाहतो त्यावेळेस फक्त त्याला दागिनेच दिसतील. पोलीस ज्यावेळेस अनेक समाजातील लोकांकडे पाहतो त्यावेळेस तो फक्त त्या लोकांमधला चोरच शोधत असतो. संत ज्यावेळेस सर्व समाजाकडे पाहतात त्यावेळेस त्या सर्व समाजामध्ये त्यांना फक्त परमात्मा दिसत असतो. प्रत्येकाची दृष्टी वेगळी वेगळी आहे. पण शास्त्रामध्ये 2 प्रकारच्या दृष्ट्या सांगितल्या. एक आहे परोक्ष आणि एक आहे अपरोक्ष. दृष्टीला अत्यंतिक अशा स्वरूपाचं महत्व आहे. आता परोक्ष दृष्टी म्हणजे काय आणि अपरोक्ष दृष्टी म्हणजे काय? परोक्ष दृष्टी म्हणजे तो परमात्मा आणि मी अशी वेगळे आहोत. तो मालक आहे आणि मी भक्त आहे. त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये एक प्रकारचा भेद आहे, द्वैत आहे. आणि अपरोक्ष दृष्टी म्हणजे तो आणि मी एकच आहोत. त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये भेद नाही, अभेद स्थिती, हा अद्वैत्व स्थिती प्रतिपादन केलेली आहे. त्याला म्हणतात अपरोक्ष दृष्टी. आता प्रश्न तयार होतो, साधू संतांनं परमात्मा हा परोक्ष दृष्टीनं पाहिला की अपरोक्ष दृष्टीनं पाहिला? तर ज्यावेळेस काही अभंग जे आहे त्या अभंगाचं अध्ययन केलं तर निदर्शनास येतं संतांनी परमात्मा हा परोक्ष दृष्टीनंही पाहिला आणि अपरोक्ष दृष्टीनंही पाहिला. जगद्गुरु तुकाराम महाराज ज्यावेळेस त्या परमात्म्याच्या जवळ जात असत तर कधी कधी त्याला परोक्ष दृष्टीनं पाहत असत आणि पाहता पाहता कधी अपरोक्ष स्थितीला पोहोचत असत, याचा मेळच नाही. अशा अनेक अभंगाच्या रचना करून ठेवलेल्या आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराज पांडुरंगाच्या जवळ उभा आहेत. विटेवर पाय असणारा, कमरेवर हात असणारा, सावळा असणारा तो परमात्मा सगुण साकार ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय पाहतात त्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायाच्या अंतःकरणात एक काव्य सुचतं. सावळे सुंदर, परोक्ष दृष्टी आहे तो. रूप मनोहर, सावळे सुंदर, रूप मनोहर, राहू निरंतर, राहो निरंतर, हृदय माझे अनेक काही, अनेक काही इच्छा आम्हा नाही चाड, तुझे नाम गोड, तुझे रूप गोड, पांडुरंगा. ह्याला म्हणतात परोक्ष दृष्टी. आता ज्यावेळेस परोक्ष दृष्टीनं जगद्गुरु पाहतात त्यावेळेस त्यांना अपरोक्ष स्थिती प्राप्त होते आणि कळतं की तो आणि मी एकच आहोत, आमच्यामध्ये भेदच नाही. आणि पाहताना
अपरोक्ष पाहता 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 तो स्वामी आहे, मी त्याचा सेवक आहे. आणि काव्य सुस्त आहे आणि पाहता पाहता महाराज एवढे तद्रूप होऊन जातात त्यावेळेस ती अपरोक्ष स्थिती की तो आणि मी एकच आहोत, आमच्यामध्ये भेद नाहीये. अनेक प्रकारच्या रचना आहेत. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. अवघा रंग एक झाला, मी तू पण गेले वाया. पाहता 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 रे पाहता रे पाहता 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 रे पाहता 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 पंढरीच्या राया. अवघा रंग एक झाला, रंगी रंगाला श्रीरंग. अवघा रंग एक झाला, याला काय म्हणतात? अपरोक्ष दृष्टी म्हणतात. आणखी एक अभंग आहे का? विष्णू माया जग, विष्णू माया जग, विष्णू माया जग, हो विष्णू माया जग, विष्णू माया जग. वैष्णवांचा धर्म, वैष्णवांचा धर्म, वैष्णवांचा धर्म, वैष्णवांचा धर्म. भेदा भेद भाम, भेदा भेद भाम, मंगळ. विष्णू माया जग, ओ विष्णू माया जग, विष्णू माया जग, विष्णू माया जग, हा विष्णू माया जग, विष्णू माया जग. याला म्हणतात अपरोक्ष दृष्टी. काही गीताद्वारे सुद्धा सांगितलेली अपरोक्ष दृष्टी. हे रोम रोम में बसने वाले राम, हे रोम 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 रोम, हे रोम रोम में रोम रोम में रोम, हे रोम रोम में बसने वाले राम. जगत के स्वामी है अंतर्यामी, मैं तुझसे क्या मांगू, हो मैं तुझसे, हाँ मैं तुझसे क्या मांगू. है रोम रोम में बसने वाले राम. भजन करा विठाला विठाला. हे कधी होतं? बोलावा पहावा. विठ्ठल बोलला चित्ताची शुद्धी आहे, विठ्ठल पाहिला चित्ताची शुद्धी आहे. आणि मग विठ्ठल करण्याची आवश्यकता नाही बरं का. एकदा का विठ्ठल बोलला बाबा आणि विठ्ठल पाहिला, चित्त निर्मळ झालं. येऊनी गोपाळ कधी तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. येऊनी गोपाळ राही तिथे. किंवा मग तुका म्हणे देह भरिला विठ्ठल. अभंगाचं शेवटचं चरण आहे ते. तुका म्हणे देह भरिला विठ्ठल, पण कधी काम क्रोध घर गेले घर रीते. ही अवस्था लक्षात ठेवा. एकदा का विठ्ठल बोललं, विठ्ठल पाहिला, चित्ताची शुद्धी होते. लक्षात ठेवा. आरशासारखं चित्त होतं आणि त्यावेळेस नक्की तो परमात्मा तुम्हाला भेट दिल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून चित्त शुद्ध करा. परमात्मा एक ना एक दिवस तुमच्या घरी तुमच्या दारी
तुमच्याजवळ तुम्हाला भेटायला आल्याशिवाय राहणार नाही. पता नहीं किस रूप में आकर हो, पण कधी निर्मल मन के दर्पण पे. आहा. निर्मल मन म्हणजे शुद्ध असणार चित्त. पण हे कधी होतं? बोलला विठ्ठल, पाहायला विठ्ठल, त्यानंतरची प्रक्रिया सांगतोय तुम्हाला. पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. निर्मल मन के दर्पण पे राम के दर्शन पावेगा. निर्मल मन के दर्पण पे राम के दर्शन पावेगा. पता नहीं किस रूप में आकर, पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. निर्मल मन के दर्पण पे राम के दर्शन पावेगा. निर्मल मन के दर्पण पे राम के दर्शन पावेगा. निर्मल मन के दर्पण पे राम के दर्शन पावेगा. दर्शन होईल तुम्हाला, पण कधी विठ्ठल बोलला, विठ्ठल पाहिला का आपोआप त्याचं दर्शन होईल. दर्शन होणं म्हणजे करणं. आणि महाराजांनी हेच प्रतिपादन केलेलं आहे. करावा विठ्ठल जीवे भावे. करावा म्हणजे आत्मसात करावा. करावा म्हणजे काय? तो आणि मी एकच आहोत ही स्थिती. करावा म्हणजे मीच ब्रह्म आहे ही स्थिती. वेदातील महावाक्य अहम ब्रह्मास्मी असेल, तत्वमसी असेल, शिवोहम असेल, सोहम असेल, हे जे वेदातील महावाक्य आहेत ना, यालाच अनुसरून तुमचे असणारे 18 पुराण आहेत, यालाच अनुसरून तुमचे 4 वेद आहेत. हे जे सांगितलेलं तुम्हाला महावाक्य, यालाच अनुसरून ज्ञानेश्वरी आहे, यालाच अनुसरून संत साहित्य आहे, यालाच अनुसरून मार्गदर्शन आहेत, यालाच अनुसरून विचारसागर आहे, वृत्ती प्रभाकर आहे, पंचकरण. हे सगळं फक्त आणि फक्त ह्याच असणाऱ्या शिवोहम, सोहम, अहम ब्रह्मास्मी वगैरे हे जे असणारे वेदातील महावाक्य आहेत. वेदानंत बोलिला